अहो म्हणाले ना मी तुम्हाला, तो गावाला गेलाय. एकटाच? तुम्ही नाही गेला? नाईक काका तो कामासाठी गेलाय. मी तिथे जाणं बरोबर नव्हतं. अच्छा अच्छा, मला वाटलं इथल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्हाला इथे थांबून गेलाय की काय. एक मिनिट, तो काही परिस्थितीला घाबरून तिथे पळून गेलेला नाहीये. उलट परिस्थितीला तोंड द्यायलाच तिथे गेलाय. पण आल्यानंतर तरी घरी असणार आहे ना, का पुन्हा तुम्हालाच माझ्याशी बोलायला लावणार आहे? का माझ्याशी बोलायला प्रॉब्लेम होतो का तुम्हाला? तसं नाही वहिनी, अहो पुरुषांची भाषा पुरुषांनाच कळते. पण तुमचा नवरा तर माझ्यासमोर उभाच राहत नाही. त्याला सांगा असं पळून जाऊन काहीही होणार नाहीये. म्हणजे तो लपून बसला म्हणून मी काही मुदत वाढवून देणार नाहीये. सांगा त्याला पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला घर रिकामं करावंच लागणार आहे. असं लपून काहीही होणार नाही. एक मिनिट, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही आम्हाला इथे आठवण करून द्यायला आलात की माझ्या नवऱ्यावर तोंडसूक घ्यायला आलात? आणि मुळात आठवण करून देण्याची गरजच नाही. आमच्या चांगलं लक्षात. नाईक काका, तुमच्यासाठी ही फक्त एक जागा असेल. अहो पण आम्ही ह्याला आमचं घर मानलंय आणि आमचं घर आमच्याकडून जाणार आहे हे कुणी आम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही. मनाने अडकलोय आम्ही इथे. इतकी वर्ष राहिलोय इथे. अहो देऊ ना तुम्हाला तुमची जागा परत, पण थोडा तरी विचार करा. कसला विचार करायचा हो? विचार कसला करायचा? भाड्याच्या जागेमध्ये आपण जेव्हा राहत असतो ना, तेव्हा ती जागा कधी ना कधी मालक ताब्यात घेणार हे ठरलेलंच असतं. आता तुम्ही मनाने अडकलात त्याला मी काय करू? नाही, तुम्हाला नाही कळणार नाईक काका. घर तुमचं आहे पण नवरा माझा आहे. आणि तुम्ही घर मालक आहात याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कधीही घरात शिरून माझ्या नवऱ्याला वाटेल तसं बोलाल आणि मी ते ऐकून घेईन. नाही, तुमचा अधिकार घरावर आहे, घरातल्या माणसांवर नाही. माझ्या नवऱ्याला असं वाटेल तसं बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. 4 भिंती दिल्यात तुम्ही आम्हाला, पण त्याला घर पण आम्ही दिलं. माझ्या नवऱ्यानं कष्ट केलेत त्यासाठी आणि मी त्याला साथ दिली. अहो आठवण कसली करून देता तुम्ही आम्हाला? सभ्य माणसं आहोत आम्ही. शब्द दिलाय तुम्हाला. तुमची मुदत पूर्ण होण्याच्या 1 दिवस आधी स्वतः येऊन घराची किल्ली देऊन जाऊ तुम्हाला. म्हणून मला बायकांशी बोलणं आवडत नाही बघ. फार इमोशनल होतात. वहिनी, अहो हा व्यवहार आहे, इथे भावना चालत नाहीत. म्हणजे बायका व्यावहारिक विचार करू शकत नाही? तुम्हाला काय वाटतं बायका भावनेनेच विचार करतात? अहो प्रत्येक क्षणाला बाई व्यवहाराचा विचार करते, म्हणूनच काडी काडी जोडून संसार उभे राहतात. नाहीतर ज्या अभिमानाने तुम्ही पुरुष घरात पैसे कमवून आणता ना, तो कुठच्या कुठे गेला असता तुम्हाला कळलंही नसतं. भावना असतात हो, इच्छाही खूप असतात, पण भावनेच्या भरात येऊन खर्च केला ना तर तुमचाच पैसा तुमच्या हातात किती उरेल हे तुम्हालाही कळणार नाही. बायका भावनिक असतात हो, पण ठरवलं ना तर तितक्याच आणि त्याहूनही जास्त व्यावहारिकही होऊ शकतात त्या. आणि मगाशी काय म्हणालात? पुरुषांची भाषा पुरुषांनाच कळते, म्हणजे शिवीगाळच ना? बायका सौम्य चांगल्या शब्दात आदर देऊन बोलतात, तर त्याला नावं ठेवण्याऐवजी तसं बोलायला शिका, तुम्हालाच फायदा होईल त्याचा.